हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे शनिवार आणि शनिवार ठरल्याप्रमाणे आपल्याकडे खिचडी असते. तर इथेच मी त्याची तयारी करून घेतले. 2 बटाटे, थोड्या मिरच्या आणि भिजवलेली शाबू. मी जो बटाटा आहे ना तो कच्चाच घेते. पातळ त्याचे काप करायचे, काचऱ्या करायला घेतो तसे. इकडे मिरचीसुद्धा तळून झाली आणि दुसरीकडे मी तेल तापायला आधीच ठेवलं होतं, कारण मुलांच्या डब्यासाठी द्यायचं आहे. तर सकाळी सकाळी माझी ही गडबड चालू होती. तर इथे मिरच्या भाजून झाल्यानंतर जो काही कच्चा बटाटा आपण चिरलेला असतो तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि मिक्स करून थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे पटकन शिजतो बटाटा. आणि इकडे मग शाबूमध्ये मी शेंगदाण्याचं कूट जे असतं ना ते टाकून ना मस्त अशी मोकळी करून घेते शाबू. हल्लीच आता मुलांच्या डब्यासाठी शाबू बनवते, नाहीतर आमच्याकडे जास्त शाबू बनवत नव्हतो आधी. आम्ही आठवड्यातनं एकदाच आता हे बनवायचं मी प्लॅन केलेलं आहे, त्याच्यामुळे मी बनवत असते. सकाळी सकाळी उजाडत आले, 5:45 वाजले आणि मस्त असा उजेड पसरला आहे थोडा थोडा. हे सकाळचं असं दृश्य बघायला खूप छान वाटतं आणि आज जरा पाऊस नाही आहे. शाबू तर आमच्या घरात सगळ्यांना म्हणजे चौघांना पण आवडतो. तर इथे बघू शकता बटाटा शिजला आहे आणि बटाटा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण शेंगदाण्याचं कूट, थोडंसं मीठ आणि शाबू असं मिक्स केलेलं आपण त्याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं. आणि एका वाफेमध्ये शाबू शिजते पटकन. ही जी पांढरी दिसते ना ती पांढरी न दिसता ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, तर ती शाबू शिजली असं समजायचं. इथे आता बघू शकता आपली शाबू छान अशी तयार झाले. थोडंसं शेंगदाण्याचं कूट कमी वाटत होतं म्हणून मी थोडं ॲड केलं. तर अशा पद्धतीने शाबू तुम्ही नक्की करून बघा, कारण सुटसुटीत आणि मोकळी होते. काही काही जण उकडलेला बटाटा टाकतात त्याच्यामध्ये. मी एकदा टाकला होता पण त्याचा किस्सा झाला होता, त्याच्यापासून मी बनवत नाही तसं उकडलेला बटाटा टाकून. तर इथे मी मुलांचे डबे भरून घेते. थोडीशीच देते खिचडी, नाहीतर मग नंतर आल्यानंतर जेवत नाहीत ते दोघं. तर अशा पद्धतीने डबे भरून त्यांना नेऊन दिले. त्यानंतर ते दोघे शाळेत गेले आणि ती दोघं शाळेत गेल्यानंतर मी माझं स्वतःचं आवरलं आणि आवरल्यानंतर मस्त अशी खिचडी खायला घेतली. ज्यांना कुणाला खिचडी खायला आवडते त्यांना माहिती असेल की खिचडीमध्ये दही टाकल्यानंतर काय सुख असतं ते. कारण मला तर खिचडीमध्ये दहीशिवाय जमत नाही, म्हणजे खिचडीमध्ये दही लागतंच किंवा ताक तरी लागतंच, तरच ती खिचडी खावीशी वाटते. तर मी इथे नाश्ता करून घेते, कारण मला बाकीची कामं आवरायची होती, ह्यांचा डबा पण बनवायचा होता. तर मी डब्याच्या तयारीला लागले. आज ना गवारची भाजी बनवायची होती, ती थोडीशी तुमच्याशी शेअर करते मी इथे. तर काल मी आदल्या दिवशीच ना संध्याकाळी गवार नीट करून ठेवली होती. जवळजवळ अर्धा किलोच्या वर असेल गवार, कारण टिफिनसाठी द्यायचं म्हटलं की थोडी एक्स्ट्रा भाजी बनवलेली बरी असते, कारण बाहेर जाणारा माणूस हे उपाशीपोटी राहू नये म्हणून. आता मी गवारची भाजी बनवणार आहे, त्यासाठी तर डाळ भिजत घातली आणि इकडे गवार स्वच्छ धुवून घेते. कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये ना जिरं टाकायचं आणि थोडासा कांदा टाकायचा, कारण मी पण भरपूर दिवसांनी डाळ टाकून गवार बनवते, नाहीतर एरवी मग शेंगदाण्याच्या कुटातच बनवते. तर आज हे बोलले की डाळ टाकून बनव जरा, म्हणून मी डाळ टाकून बनवते. तर इथे कांदा ना छान असा भाजून घ्यायचा. इथे ना रात्री मी मेथी भिजत घातले, ठीक आहे. मेथीच्या लाडूसाठी लागणारे बघा तळाशी जाऊन बसले आणि वरती तूप आहे, तुपामध्ये भिजत घातले. नंतर पुन्हा एकदा मिक्स करून ठेवेन. मस्त असे हे मिक्स करून घेतले आणि थोडे उद्या म्हणजे 2 दिवसच भिजत ठेवायचं. काही काही जण 8-8 दिवस भिजत ठेवतात, पण मला लगेच बनवायचे आहेत ना लाडू, तर हे 2 दिवसासाठी ते भिजत घातले. आणि इकडे आपले गवार, कांदा भाजून झाल्यानंतर गवार टाकले त्याच्यामध्ये. ते गवार छान अशी भाजून घ्यायची.
गवार थोडी तेलामध्ये भाजल्यानंतर ना लाल तिखट टाकायचं, जे की तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. इथे मी 4 चमचे लाल तिखट टाकले आणि त्यानंतर हळद आणि थोडा गरम मसाला पण टाकायचा आणि जी काही आपण डाळ भिजत घातली होती ना तीसुद्धा याच्यामध्ये टाकायची आणि थोडंसं अंगापुरतं पाणी ठेवून ना भाजी शिजत ठेवायची आणि थोडंसं मीठसुद्धा टाकायचं. तर अशा पद्धतीनं आपली भाजी तयार होते. भाजी शिजायला ठेवायच्या आधी ना मी चपातीचं पीठ मळून ठेवते, म्हणजे भाजीची फोडणी वगैरे होईपर्यंत ना पीठ चांगलं भिजतं आणि चांगल्या चपात्यासुद्धा होतात. दुसरीकडे मी भातसुद्धा ठेवला आहे. तर आत्ताच मी गवारची भाजी शिजायला ठेवली. तर हे कामावर जाणार आहेत ना त्यांच्यासाठी. आणि आपल्याला कोणताही लाडू बनवायचा झाला तर तुपाशिवाय काही पर्याय नसतो, कारण मी डालडा वगैरे वापरत नाही. पूर्वी बायका डालडा वगैरे वापरायच्या, पण आत्ता तुपाची सवय झाली आहे ना त्याच्यामुळे तुपाशिवाय काही लाडू होत नाही. त्याच्यामुळे मी काल ह्यांना ना सांगलीवरून तूप आणायला सांगितलं होतं, तर त्याने आणलं आहे तूप. हे अर्धा किलोचं एक पॅकेट आहे आणि हे दुसरं. अशा पद्धतीनं 1 किलो आणायला सांगितलं होतं आणि एक पॅकेट मी डब्यामध्ये फोडून ठेवणार आहे आणि दुसरे जे आहे ते लाडूसाठी वापरणार आहे, कारण मेथीचे लाडू बनवायचे आहे. परवा तर मी तूप बनवलं ते अगदी 1/2 किलो एवढंच झालं, मग ते काही पुरणार नाही म्हणून म्हटलं त्यांना विकतच घेऊन या. तर घेऊन आले. आता बघूया कशी काय त्याची टेस्ट आहे, मग तुम्हाला नक्की मी शेअर करेन. आणि सकाळपासून खूप असं जळजळ होते. काल मी बेसन पोळा खाल्ला होता आणि त्याचा आज परिणाम झाला आहे, कारण बेसन मिरची वगैरे काही मला जास्त तिखटवाली मिरची असते ना अजिबात जमत नाही. त्याच्याने लगेच जळजळायला चालू होतं छातीमध्ये आणि बरेच दिवस झालं नव्हते आता हे, म्हणजे पित्त वगैरे काय झालं. त्याच्यामुळे माझ्या ज्या गोळ्या आहेत त्या मी चपातीवरती बॉक्समध्ये ठेवल्या, त्या आता मला शोधून काढाव्या लागतील, कारण आता मला त्याची खूप गरज आहे. आणि त्या गोळ्या कोणत्या आहेत काय आहेत ते मी तुम्हाला नक्की सांगेन. मस्त आपली गवारची भाजी तयार झाली. सुंदर झाली. खरं सांगायचं तर ना आयुष्यात मी पहिल्यांदा ॲप्रॉन घातलं आहे, नाहीतर मी ह्याच्या आधी कधीच ॲप्रॉन घातलेलं नाही आहे आणि तुम्हाला पण पहिल्यांदाच आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल. खरं तर खूप इच्छा होती आधीपासून की कधीतरी आपल्या स्वतःच्या किचनमध्ये आपण ॲप्रॉन घालून जेवण बनवावं. ती आत्ता माझी इच्छा पूर्ण झाली. खरं तर ह्यांनीच पूर्ण केले. तर त्याचा मी खूप आतल्यात खूप आनंद घेत होती की मी आज ॲप्रॉन घातलं आहे. तर इथे ना मी चपात्या बनवून घेते डब्यासाठी, कारण गावाकडे कसं चुलीवर जेवण व्हायचं पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा, आणि क्वचितच गॅस असायचा. त्याच्यामुळे ना चुलीवर जेवण बनवायला तर म्हणजे बसूनच जेवण बनवायला लागायचं. त्याच्यामुळे काय ॲप्रॉन बिप्रॉनचा काही प्रकार नव्हता. ह्याच त्या पित्तावरच्या गोळ्या ह्या बॉटलमध्ये आहेत, ज्या की मॅडमनी मला दिल्या होत्या, डॉक्टर मॅडमनी. आयुर्वेदिक औषध आहे हे. ते आता कसं घेते सांगते तुम्हाला. 2 गोळ्या गरम पाण्यासोबत घ्यायचं जेवायच्या आधी, म्हणजे पित्त कमी येतं. अशा ह्या गोळ्या असतात, ह्या आयुर्वेदिक गोळ्या आहेत, त्याच्यामुळे अशा गोलगोल आहेत. ते आता मी गरम पाण्यासोबत घेणार आहे. सकाळची ना सगळी कामं आवरलेत, तर आता मला जेवायचं होतं म्हणून म्हटलं आधी पित्ताच्या गोळ्या खाऊन घ्याव्या. त्यासाठी इथं पाणी गरम करायला ठेवले मी, आणि पाणी जरा जास्तच गरम झालं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थंड पाणी मिक्स केलं आणि मग त्या गोळ्या खाऊन घेतल्या. खरं तर गोळ्या बिळ्या खायला अजिबात आवडत नाही, पण आता काय करणार, परिस्थिती तशी असल्यावर त्या पद्धतीनं वागावं लागतं. वाजले संध्याकाळचे 5. अजून मित्र आणि स्वराज झोपले. मग अशी मम्मीचा फोन आला होता 4 वाजता, तेव्हाच मला जाग आली आणि मी पटकन उठून मग फ्रेश वगैरे झाले. आणि 2-3 दिवस झालं मुलं सारखी सतत गोड मागत आहेत, म्हणजे काहीतरी गोड बनव काहीतरी गोड बनव. पण गोड बनवण्यापेक्षा म्हटलं आज वडापाव बनवूया. वडेच बनवणार आहे. पाववाला बघे येतो आहे काय, आला तर घेईन तेवढंच त्यांच्यामध्ये. मी काय पाव वगैरे खाणार नाही.
आणि वडापावची काय रेसिपी पण एवढी शेअर नाही करणार. फक्त आता करायचा प्लॅन आहे. बटाटे उकडत ठेवलेत आणि मला ते मम्मीनं दिलेले कांदे पण लावायचे आहेत. कांदे म्हणजे लिलीचे कांदे आहेत ते आता बघते. मी तू वगैरे उठल्यानंतर ती लावते की तिला सांगते पटकन लावायला. का तुटायला लागले रे? झाले का आता? माती घालायला पाहिजे. हे कापून टाकू. बघ हे इकडे ना बटाटे उकडून ठेवले. मी मगाशी तुम्हाला बोलले तसं. आणि तूप काय सकाळी ओतणं झालं नाही. आता ओतून ठेवते डब्यामध्ये. आणि आधीचं तूप बघू शकता एवढंच उरलंय. शिऱ्याला वगैरे वापर होतो ना, शिरा किंवा शेवया सारखं सतत घरामध्ये लागतं तूप. आणि घरातली साय काही इतकी साठत नाही की बाबा 1 किलो तूप निघेल. तेवढंच पाव किलो तुम्हाला मगाशी बोललेच आहे मी. पाव किलो एवढंच तूप निघतं घरामध्ये. हे बघू शकतो. छान डबल पॅक करून दिले त्यांनी मस्त. कसलं आहे देशी? म्हैशीचं मागवलं मी. कसलं तूप आहे? म्हैशीचं मागवलं होतं मी. हे बोलत होते गाईचं आणूया साध्या गावठी, पण ते खूप महाग असतं. नेक्स्ट टाइम बघूया आणूया बोलले. छान येते वास. बघूया आता वापरून कसं काय ते बघू. इतका छान वास येतो. इतका छान वास येतो की घमघमायला लागलं सगळं घरामध्ये. हे बटाटे वड्यासाठी ना गोळे करून ठेवलेत. आणि इकडे आपलं बॅटर सुद्धा बनवून ठेवलंय. ते आता थोड्या वेळात तळून घेते. तर इथे स्वराज अभ्यास करतोय. गणित दिले त्याला. सबस्ट्रॅक्शन आहे का ॲडिशन आहे रे? गुणिले आहेत होय. हां, मल्टिप्लायची गणितं सोडवतोय. आणि इकडे बघू शकताय मी तुझं काय चाललंय. छान असे वडे बनवलेत ते खाते. कसे झालेत ग? 1 नंबर लागते टेस्ट. हां, दाखवते तुम्हाला तुम्ही कसे बनवलेत ते. आपले वडे तळून झालेत थोडे. इथं थोडं तळते, 2-2च तळते. आणि इकडं आपले गोळे. छान आपली डिश दहीवडा तयार आहे बघू शकताय. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.